नमस्कार. स्वाभिमान या मालिकेच्या आजच्या म्हणजेच 4 मेच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. विभा व मेघना पल्लवीकडे येतात. तेव्हा पल्लवी त्यांना सांगते की अदिती मॅडम खूप चांगले आहेत व ती त्या दोघींना विचारते की तेव्हा असं काय घडलं होतं की ज्यामुळे शांतनु सर अदिती मॅडमवर एवढे चिडतात. तेव्हा त्या दोघी म्हणतात की आम्हाला यातलं काहीच माहित नाही. तोपर्यंत ज्योती विभाईला हाक मारू लागते. म्हणून विभा आई तिच्या खोलीत जाते तर ज्योती विभा आईला पल्लवीला आत्ताच्या आत्ता घराबाहेर काढ असं सांगू लागते. तेव्हा विभा आई काहीच बोलत नाही. तेव्हा ज्योती तिला म्हणते की तू काढणार नसशील तर मी मोठ्या आईकडे जाते व तिलाच सांगते व ती रागाने तिथून निघून जाते. तेव्हा इकडे पल्लवीला आदिती मॅडमची खूपच आठवण येत असते व ती रडत असते आणि तेवढ्यातच विभा आई पल्लवीसाठी कपडे घेऊन येते व पल्लवीला रडताना पाहून तिची समजूत काढते. आणि तेवढ्यात तिथे मेघना येते आणि सांगते की मोठ्या आईने पल्लवीला खाली बोलावलं आहे आणि पल्लवी जाते. तेव्हा ज्योतिका तिथे मोठ्या आईजवळ बसून तिला बाहेर काढायला सांगत असते आणि पल्लवी तिथे येते. तेव्हा मोठी आई ज्योतिकाला उठायला सांगून पल्लवीला बसायला सांगते. नंतर मोठी आई पल्लवीच्या तब्येतीची विचारपूस करते. यावर पल्लवी सांगते की कालपेक्षा आज माझी तब्येत चांगली आहे आणि आता थोड्याच वेळात मी निघणार आहे. तेव्हा मोठी आई तिला राहण्याची विनंती करते. नंतर मोठ्या आईला कळते की पल्लवीला जखम झाली आहे आणि तेव्हा त्या जखमेला औषध लावून देतात व पल्लवीला राहण्याची विनंती करतात. तेव्हा पल्लवी ऐकत नाही तर परत त्या तिला हात जोडून विनंती करतात. तेव्हा मात्र पल्लवी राहायला तयार होते. नंतर पल्लवी गेल्यावर ज्योती बोलायला जाते तर मोठी आई तिलाच रागवते. तुम्ही केलेल्या प्रतापामुळेच तिला इथे ठेवून घ्यायची वेळ आली आहे. माझं दूध डोळे झाकून पित असलं तरी सगळं जग त्याला पाहत असतं. तुमच्यामुळेच आज तिची ही अवस्था झाली आहे. आणि मोठी आई तिला जायला सांगतात. नंतर मोठी आई शांतनुच्या खोलीत जाते व त्याला सांगते की मी पल्लवीला ठेवून घेतला आहे. ती अजून खूप अशक्त आहे व तिची ही अवस्था आपल्यामुळेच तर झाली आहे ना. तेव्हा शांतनु पण मोठ्या आईचं ऐकतो. नंतर जेवणे झाल्यावर मेघना व पल्लवी बेड ठीक करत असतात. तेव्हा पल्लवी पाणी आणायला जाते असं सांगते व मी माझी डायरी तिथेच बसून लिहिते असं सांगते व खाली येते. तेव्हा शांतनु पण खाली आलेला असतो. यावर आता पुढील भागात आपण पाहणार आहोत की ज्योती पल्लवीला बसायला एकही खुर्ची देत नाही. तेव्हा पल्लवी खाली बसते व म्हणते की मी माझी जागा स्वतः बनवते व उंच आकाशात झेप मारण्याची स्वप्ने बाळगताना आधी पाय जमिनीवर असावे लागतात. तेव्हा याचा ज्योतीला खूपच राग येतो.